स्टुडंट्स, आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिक सुरू केलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि याच्यामध्ये पहिल्या लेक्चरला सब ॲटॉमिक पार्टिकल्स याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय आणि आयसोटोप्स आणि आयसोबार्स यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक नेक्स्ट टर्म आपण पाहत होतो आयसोटोन्स. आयसोटोन्स काय तर बघा, उदाहरण देतोय सी अँड डी, दॅट इज बोरॉन. कार्बन आणि बोरॉन असे दोन ॲटम्स आहेत. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. बोरॉनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 11 तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 12. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. आपण जर इथं पाहिलेल्या दोन इलेमेंटच्या बाबतीत कार्बन आणि बोरॉन, तर यांचा ॲटॉमिक नंबर वेगळा दिसतो आणि मास नंबरही वेगळा दिसतो. ज्या अर्थी ॲटॉमिक नंबर वेगळा आहे त्या अर्थी हे दोन ॲटम वेगवेगळ्या इलेमेंटचे आहेत. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मी इथं झेड लिहितो. ॲटॉमिक नंबर बोरॉनचा आहे 5, कार्बनचा आहे 6. ॲटॉमिक मास नंबर आपण कॅपिटल ए या लेटर मी रिप्रेझेंट करतो, याचा आहे 11 तर याचा आहे 12. याच्यावरून आपल्याला न्यूट्रॉनची संख्या या ॲटममध्ये कॅल्क्युलेट करता येते. बोरॉनमध्ये न्यूट्रॉनची संख्या करताना ए मायनस झेड आपण करतो. 11 मायनस 5 दॅट इज 6. याच्यामध्ये या ॲटममध्ये आपल्याला न्यूट्रॉनची संख्या दिसते 6. मग याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर वेगळा आहे, ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे, पण न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे. अशा ॲटम्सला आयसोटोप्स असं म्हणायचं. तुम्हाला 3 शब्द माहीत असले पाहिजेत: आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोप्स. सिमिलॅरिटीज काय? आयसोटोप्स मध्ये आपल्याला ॲटॉमिक नंबर सेम दिसतो, आयसोबार्स मध्ये आपल्याला ॲटॉमिक मास नंबर सेम दिसतो पण ॲटॉमिक नंबर वेगळा असतो. आयसोटोप्स मध्ये ॲटॉमिक नंबर पण वेगळा असतो, ॲटॉमिक मास नंबर पण वेगळा असतो, पण त्यांच्यामधल्या न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. त्यांना म्हणायचं आयसोटोप्स. हे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा: आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोप्स. Then we have to see Rutherford's experiment and its drawbacks. Rutherford's experiment and its drawbacks. विद्यार्थी मित्रांनो, हा रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट तुम्ही 9वी मध्ये पाहिलेला आहे याच्या अगोदरही, की ज्या रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला असं दिसतं की एका सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरती अल्फा पार्टिकलचा मारा केला तर सोन्याच्या पातळ पापुद्र्यातून हे अल्फा पार्टिकल्स कसे ट्रान्समिट होतात हे आपल्याला रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलेलं आहे. काही अल्फा पार्टिकल्स लार्ज अँगलने, काही लेस अँगलने, तर बरेचसे अल्फा पार्टिकल्स हे सोन्याच्या पातळ पापुद्र्यातून गोल्ड फॉइलमधून आरपार गेलेले दिसतात. आणि याच्यावरून आपण रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल
मध्ये पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स हे ठराविक सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात. हे ॲटमचं स्ट्रक्चर आपण जसं की सोलार सिस्टीम असते तसं पाहिलेलं आहे. आता ह्या रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये काही ड्रॉबॅक होते. त्यातले महत्त्वाचे 2 ड्रॉबॅक आपल्याला परत एकदा पाहायचे आहेत. ते ड्रॉबॅक असे आहेत की रुदरफोर्डने सांगितलेलं आहे की ॲटमच्या सेंटरला जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये ॲटमचं होल मास, कम्प्लीट मास हे एकवटलेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं आणि या न्यूक्लियसचा एरिया किंवा व्हॉल्यूम हे न्यूक्लियस आकाराने ॲटमशी कम्पेअर केला तर खूप लहान असतं आणि त्याच्यामध्ये हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात. आता अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक theory, when any charged body revolves around positively charged nucleus, it continuously emit energy in the form of radiation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक theory काय सांगते? कुठली एखादी चार्ज बॉडी जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल कंटिन्युअसली तर ती एनर्जी रॅडिएट करत असते, कंटिन्युअसली एनर्जी रॅडिएट करत असते. समजा हा जर न्यूक्लियस असेल आणि इथं हा इलेक्ट्रॉन, तर हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसवरती रिव्हॉल्व होत असताना हा कंटिन्युअसली रॅडिएट एनर्जी करतो. समजा तो इथं आल्यानंतर एनर्जी बाहेर आहे. ही एनर्जी या इथं एनर्जी बाहेर आहे. इट टेक्स स्पायरल पाथ. समजा हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसवरती रिव्हॉल्व होतो, हा एनर्जी कंटिन्युअसली बाहेर टाकेल, रेडिएट करेल आणि म्हणून इलेक्ट्रॉनची एनर्जी काही काळानंतर कमी होईल. जेव्हा तो स्पायरल पाथ घेईल आणि त्यावेळी तो इलेक्ट्रॉनच्या जवळ येईल फायनली आणि तो इलेक्ट्रॉनमध्ये मर्ज होईल. मग इलेक्ट्रॉन्स तर एनर्जी रेडिएट करत असतील, कंटिन्युअसली बाहेर टाकत असतील बाय टेकिंग स्पायरल पाथ, तर असे इलेक्ट्रॉन्स हे एनर्जी बाहेर टाकल्यामुळे त्यांची एनर्जी डिक्रीज होईल आणि नंतर ते शेवटी न्यूक्लियसच्या जवळ येतील आणि काही काळानंतर न्यूक्लियसमध्ये एनर्जी कमी झाल्यामुळे मर्ज होतील. मग अशी ॲटमची सिस्टीम ही स्टेबल राहणार नाही. स्टेबल राहणार पण ॲटम हा स्टेबल. म्हणून रुदरफोर्ड याचं एक्सप्लेनेशन त्याच्या थिअरीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ॲटम का स्टेबल, कसा राहू शकतो स्टेबल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये ॲटम स्टेबल राहू शकत नाही, पण रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार ॲटम हा स्टेबल असतो. याचं एक्सप्लेनेशन रुदरफोर्ड त्याच्या थिअरीमध्ये कुठेही दिलेलं दिसत नाही. हा रुदरफोर्डच्या थिअरीचा एक ड्रॉबॅक आहे. तर दुसरा ड्रॉबॅक असा आहे की रुदरफोर्डची थिअरी हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन ॲटम मध्ये कसं झालेलं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन ॲटम मध्ये कसं झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनच्या एनर्जीज काय आहे याचं एक्सप्लेनेशन रुदरफोर्डने त्याच्या थिअरीमध्ये कुठेही दिलेलं दिसत नाही. हे महत्वाचे ड्रॉबॅक्स आपल्याला रुदरफोर्डच्या थिअरीचे माहीत असले पाहिजे. नंतर रुदरफोर्ड्स, नंतर बोहर या शास्त्रज्ञांनी रुदरफोर्ड्स आणखी बऱ्याच शास्त्रज्ञांच्या एक्सपेरिमेंटचा त्यांनी अभ्यास केला, सगळे रिझल्ट्स युटिलाइज केले आणि ते युटिलाइज केलेले रिझल्ट्स त्याला असे दिसले बोहर्सला. त्यात पहिला रिझल्ट असा दिसला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे आहेत त्यांना ड्युअल नेचर आहे. त्याला वे ऑफ
particle dual nature. Dual nature म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ही ड्युअल नेचर दाखवतात. ड्युअल नेचर कोणतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स they behaves as a wave or they can also behave as a particle. हे ड्युअल नेचर, दोन्ही नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला असू शकतात असं बोहरच्या लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट या बोहरच्या लक्षात आलेली आहे ती म्हणजे याच्यावरून बोहरने लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम हा याच्यावरून एक्सप्लेन केलेला आहे. बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी ॲटमचं स्ट्रक्चर सांगण्यासंबंधी जे जे एक्सपेरिमेंट केले, जे जे कन्क्लुजन काढली, जे जे रिझल्ट्स दिले किंवा जे जे ड्रॉबॅक्स त्यांच्या थेरीमध्ये आढळले त्या सगळ्यांचे रिझल्ट्स युटिलाइज केले बोहरनी आणि त्यांनी दोन अनुमान काढली. कोणती? तर एक वेव्ह पार्टिकल ड्युअल नेचर ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम हा बोहरनी याच्यावरून एक्सप्लेन केलेला आपल्याला दिसतो. बघा आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे आहेत यांना जे ड्युअल नेचर दिसतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे ड्युअल नेचर आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, diffraction of light and interference of light. Diffraction of light and interference of light. या फिजिक्स मधल्या किंवा लाईटच्या बाबतीतल्या दोन फेनॉमेना डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं वेव्ह नेचर वरून आपल्याला एक्सप्लेन होऊ शकतात किंवा केलेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे वेव्हच्या स्वरूपात आहेत आणि जर ती वेव्ह असेल तर आपल्याला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि इंटरफरन्स ऑफ लाईट या दोन फेनॉमेना एक्सप्लेन करता येतात. तर ब्लॅक बॉडी रेडिएशन, ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे दोन इफेक्ट ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं पार्टिकल नेचर याच्यावर एक्सप्लेन होऊ शकतात. म्हणून जर हे दोन फेनॉमेना डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ह नेचरवरून एक्सप्लेन होत असतील आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे पार्टिकल नेचरवरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या एक्सप्लेन होत असतील तर आपल्याला असं म्हणता येतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला दोन्ही प्रकारची नेचर असू शकतात. एक वेव्ह सारखं नेचर आणि दुसरं पार्टिकल सारखं नेचर असू शकतं. आता हे नेचर कधी दिसतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं? व्हेन लाईट इंटरॅक्ट्स विथ मॅटर. जेव्हा अशी लाईट मॅटर बरोबर इंटरॅक्ट होते, मॅटर बरोबर इंटरॅक्ट होते त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स दे behaves as a stream of particles called photons. काय सांगितलं बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे जेव्हा मॅटरवरती आघात करतात, इंटरॅक्ट होतात मॅटर बरोबर, तेव्हा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये काय असतं? एक स्ट्रीम ऑफ पार्टिकल, प्रवाह असतो. स्ट्रीम म्हणजे प्रवाह, स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. त्या पार्टिकल्सला काय म्हणायचं? फोटॉन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इट इज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन्स, नॉट प्रोटॉन्स. दोन शब्द वेगळे आहेत. प्रोटॉन हा
न्यूक्लियसमध्ये असतो. इथं मी दिलाय फोटॉन. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये पार्टिकल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, फोटॉन्स असं म्हणायचं. When electromagnetic radiation propagates, it behaves as a wave. It behaves as a wave. Electromagnetic wave. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ही दोन नेचर केव्हा आपल्याला दिसतात, जेव्हा मॅटर बरोबर हे रेडिएशन इंटरॅक्ट होतं तेव्हा पार्टिकल नेचर दिसतं. त्या पार्टिकलला फोटॉन असं म्हणायचं. आणि जेव्हा ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रोपागेट्स होत असतात, प्रोपागेशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जाण्याचा मार्ग आहे, त्यावेळी ती वेव्हच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह याचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे ते आपल्याला सांगतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स वेव्हच्या स्वरूपात असतात. आपण बघितलं जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रोपागेट्स होतात त्यावेळी ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ही वेव्हच्या स्वरूपात असतात आणि त्याचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन असतात. त्याने लाईन ऑफ प्रोपागेशन या दिशेनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपागेशन प्रोपागेट या दिशेने जाते. आपल्याला या वेव्हचं नेचर असं दिसतंय या पद्धतीने. आता ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेव्हच्या स्वरूपात. हे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता याच्यामध्ये इथं जो दिसतो उंच उठा त्याला क्रेस्ट असं म्हणायचं. हा खोलगट भाग जो दिसतो त्याला ट्रग असं म्हणायचं. ट्रग, क्रेस्ट आणि ट्रग. तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या कॅरेक्टरिस्टिक्सची मी नाव घेईन. एक वेव्हलेंथ, दोन फ्रिक्वेन्सी, तीन वेव्ह नंबर, चार एम्प्लिट्यूड, आणि पाच वेलोसिटी. याचा थोडक्यात अर्थ आपल्याला पाहायचा आहे. वेव्हलेंथ कशाला म्हणतात, ही वेव्हलेंथ लॅम्बडा नी रिप्रेझेंट केली जाते. या चिन्हाला काय म्हणायचं, लॅम्बडा. आपण म्हटलं इथं उंचवट आहे तो क्रेस्ट आहे, हा खोलगट भाग आहे याला ट्रग, क्रेस्ट ट्रग. या पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपागेट झालेली दिसते. आता हे जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह consecutive neighboring crests is called wavelength. किंवा हा एक ट्रग आहे आणि त्याच्या शेजारचा इथं पण ट्रग आहे, याला पण आपण त्या म्हणू शकतो. The distance between two successive trugs is also called wavelength. It is represented by this लॅम्बडा. वेव्हलेंथ याचं SI युनिट आहे मीटर. वेव्हलेंथचं डेफिनेशन किंवा अर्थ लक्षात ठेवा.
the distance between two nearest crests or two nearest truth is called wavelength. दूसरी टर्म है frequency. Frequency का अर्थ है the number of waves passing through a point in 1 second. समजा एखादा ठराविक पॉइंट घेतला आपण तर या पॉइंट एका सेकंदाला किती वेव्स पास होतात नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू द पॉइंट एनी पॉइंट इन 1 सेकंड इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी न्यू नी रिप्रेझेंट करता येते डिनोट करता येते. सो फ्रिक्वेन्सी इज न्यू. Number of waves passing through a point in 1 second is called frequency. The SI unit of frequency is hertz. Hertz frequency चा unit आहे. काही वेळेला ही frequency cycle per second अशीही सांगितली जाते. Wave number ही एक तिसरी टर्म आहे बघा. वेव्ह नंबर कशाला म्हणायचं? Number of wavelengths per unit length. Number of wavelengths per unit length is called wave number, represented by nu bar. Represented by nu bar. Wave number चा अर्थ काय सांगितला? Number of wavelengths per ठराविक युनिट लेंथ मध्ये किती वेव्हलेंथ्स आहेत, संख्येनं किती वेव्हलेंथ्स आहेत ठराविक एवढ्या युनिट लेंथ मध्ये वेव्हलेंथ किती आहे त्याला म्हणायचं वेव्ह नंबर. आणि हा रिप्रेझेंट केलाय न्यू बार या लेटरने. आणि याचं एसआय युनिट आपल्याला दिसतं मीटर इनवर्स. मीटर इनवर्स. न्यू बार लिहिता येतो आपल्याला असा nu bar is equal to 1 upon lambda. म्हणून त्याचं SI युनिट येतं. लॅम्डाचं युनिट आहे मीटर. 1 upon लॅम्डा म्हणून त्याचं युनिट आपल्याला काय दिसतं मीटर इनवर्स. तिसरी टर्म एम्प्लिट्यूड. आता ही एम्प्लिट्यूड आपल्याला कॅपिटल ए लेटरने रिप्रेझेंट करता येते. कॅपिटल ए. आता इथलं डिस्टन्स the distance or it is the height of crest, height of the crest from the line of propagation or depth of the truck. Depth म्हणजे खोली. एखाद्या ट्रकची खोली लाइन ऑफ प्रोपागेशन पासून किती आहे किंवा क्रेस्टची हाईट लाइन ऑफ प्रोपागेशन पासून किती आहे त्याला म्हणायचं एम्प्लिट्यूड. त्याला काय म्हटलं जातं एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. म्हणून एम्प्लिट्यूड इथं लक्षात ठेवा स्क्वेअर ऑफ दिस एम्प्लिट्यूड इट रिप्रेझेंट्स इंटेन्सिटी ऑफ लाइट. देन वेलोसिटी. वेलोसिटी इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लेटर c. आता ही वेलोसिटी कशी एक्सप्लेन करायची डेफिनेशन त्याची काय आहे? इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए वेव्ह. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए वेव्ह इन 1 सेकंड. एखाद्या वेव्हने एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स पार केलंय, किती डिस्टन्स एका सेकंदामध्ये एका वेव्हने पार केलंय त्याला म्हणायचं वेलोसिटी. त्याला काय म्हटलं जातं वेलोसिटी. म्हणून वेलोसिटीचं युनिट होतं मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. काय डेफिनेशन सांगितलं परत एकदा मला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. या टर्मच्या डेफिनेशन बघतोय. या कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. वेव्हलेंथ इट इज द डिस्टन्स बिटवीन टू
nearest crest or truss is called wavelength. It is denoted by lambda. SI unit meter. Frequency, number of waves passing through any point in 1 second, it is called frequency. SI unit per cycle per second. Wave number, number of wavelengths per unit length is called wave number, represented by nu bar. Number of wavelengths per unit length. Amplitude, it is the height of the crest or depth of the trunk from the line of propagation. It is called amplitude, represented by letter A. Unit is meter inverse. Meter inverse. Velocity, represented by C. The distance traveled by a wave in 1 second is called velocity. Velocity is represented by C. Its unit is meter per second. हे आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या लक्षात ठेवावे लागतील. आणि वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड व्हेलॉसिटी यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला बघायला मिळतं. म्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. हे या तीन प्रॉपर्टीच्या महत्त्वाच्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन म्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा असं बघायला मिळतं. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये आपल्याला डिफरंट रिजनला त्यांच्या फ्रिक्वेन्सीज डिफरंट दिसतात आणि याच्यामध्ये म्हणून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे रिजन्स बघायला मिळतात. की जे रिजन्स आहेत इन्फ्रारेड रिजन, देन रेडिओ फ्रिक्वेन्सी रिजन, अल्ट्राव्हायोलेट रिजन असे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आपल्याला इथं रिजन्स पाहायला मिळालेले दिसतात. त्यानंतर पार्टिकल नेचर कसं आहे. मगाशीच आपण बघितलं की पार्टिकल नेचरवरून आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे आपल्याला एक्सप्लेन करता येतात. आणि याच्याबद्दल प्लँकनी या शास्त्रज्ञांनी प्लँक्स क्वांटम थेरी ही एक्सप्लेन केलेली आपल्याला दिसते. त्या प्लँक्स क्वांटम थेरीमध्ये त्यांनी पार्टिकल नेचर विचारात घेतलेला आहे आणि याच्यावरून त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हाही एक्सप्लेन केलेला आपल्याला दिसतो. आता जेव्हा ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा लाईट एखाद्या सबस्टन्सवरती इंटरॅक्ट होत असते त्यावेळी ते सबस्टन्स एनर्जी ॲब्सॉर्ब करतात किंवा रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करतात आणि काही प्रमाणात ते रेडिएशन्स इमिटही करतात. आता हे सबस्टन्सेस त्यांच्यावरती जी लाईट इंटरॅक्ट झालेली आहे त्या लाईटची एनर्जी ही नेहमी फ्रिक्वेन्सीशी प्रपोर्शनल असते, ॲम्प्लिट्यूडशी प्रपोर्शनल असते. तर त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीशी प्रपोर्शनल असते. असं सांगितलेलं बघा. जेव्हा लाईट इंटरॅक्ट्स विथ ए बॉडी, the energy of radiations emitted or absorbed, it depends upon frequency and not the amplitude. This energy which is proportional to frequency, it is given by E is equal to h, where h is called Planck's constant, mu is the frequency of radiation. म्हणजे जी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल किंवा रेडिएट होईल ती कशाशी प्रोपोर्शनल असते, फ्रिक्वेन्सीशी प्रोपोर्शनल असते. आणि ती एनर्जी किती दिलेली आहे, E इज इक्वल टू एच न्यू असेल. आता ही एनर्जी एखादी बॉडी कंटिन्युअसली ॲब्सॉर्ब करत नाही किंवा कंटिन्युअसली इमिट करत नाही तर ती
एनर्जीच्या स्मॉल पॅकेटच्या स्वरूपामध्ये ऍब्सॉर्ब करते किंवा इमिट करते. आणि एनर्जीचा असा जो स्मॉल पॅकेट आहे त्याला क्वांटम ऑफ एनर्जी असे म्हणायचं. क्वांटम ऑफ एनर्जी त्याला काय म्हटलं जातं? क्वांटम ऑफ एनर्जी. क्वांटम काय? तर एनर्जीचं स्मॉल पॅकेट आहे आणि ह्या पॅकेटच्या स्वरूपामध्ये एखादी बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब करते किंवा एनर्जी इमिट करत असते. आणि ही एनर्जी किती असते? एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू. या एच ला प्लँक्स कॉन्स्टंट म्हणायचं आणि न्यू ही फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. प्लँक्स हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, पार्टिकल नेचर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं विचारात घेतलेलं आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे एखाद्या मेटलवरती जेव्हा सफिशियंट एनर्जी असणारी रेडिएशन स्ट्राईक होतात त्यावेळी मेटलमधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. मेटल्समधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. याला म्हटलं जातं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि हा इफेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं पार्टिकल नेचर विचारात केलेला आपल्याला दिसतो. आता जी रेडिएशन्स एखाद्या सबस्टन्सवरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इंटरॅक्ट झाली तर त्या सबस्टन्समध्ये ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील हे एक्साइट होतात. आणि हे एक्साइट झालेले ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स ॲब्सॉर्ब झालेली एनर्जी काय करतात? इमिट करतात. ह्या इमिट केलेल्या लाईटचा आपणाला स्पेक्ट्रम मिळवता येतो. त्याला इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणायचं. त्या स्पेक्ट्रमला काय म्हणायचं? इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणायचं. इमिशन स्पेक्ट्रम कशाचा असतो? तर एखाद्या सबस्टन्सवरती, मॅटरवरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जेव्हा इंटरॅक्ट होतात त्यावेळी आपणाला त्याचे ॲटम, आयन्स, मॉलिक्युल्स हे एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि एक्साइट होतात. आता हे इलेक्ट्रॉन किंवा पार्टिकलचं एक्साइटेशन एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे होते. हे एक्साइटेशन आपल्याला तो सबस्टन्स हीट केल्यानंतर सुद्धा दिसू शकतं. मग हे ॲटम, आयन्स, मॉलिक्युल्स एक्साइट जेव्हा होती तेव्हा त्यांनी ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी ती हीटच्या स्वरूपामध्ये असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपामध्ये असेल ती ते रेडिएट करतात. आणि रेडिएट केलेल्या एनर्जीचा जो आपल्याला स्पेक्ट्रम बघायला मिळतो त्याला इमिशन स्पेक्ट्रम ऑफ रेडिएशन असं म्हणायचं. इमिशन स्पेक्ट्रम ऑफ रेडिएशन. आणि असा स्पेक्ट्रम बोहरिया शास्त्रज्ञांनी हायड्रोजनच्या बाबतीत तो एक्सप्लेन केलेला आहे. तो स्पेक्ट्रम मी डिटेल इथे घेणार आहे की ज्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला वेगवेगळ्या लाईन्स दिसतात, वेगवेगळ्या लाईन्स दिसतात आणि त्यांच्या सिरीज आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये लायमन सिरीज, पीपन सिरीज, पास्टल सिरीज अशा वेगवेगळ्या, बाल्मर सिरीज अशा वेगवेगळ्या सिरीज बघायला मिळतात. तो स्पेक्ट्रम तुम्ही कसा आहे तो फिगरच्या साह्याने कसा पुस्तकामध्ये दिलेला आहे तो एकदा पाहून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्पेक्ट्रम कसा असतो त्याची आयडिया येईल. आणि या स्पेक्ट्रम बोहरिया शास्त्रज्ञांनी हायड्रोजनचा स्पेक्ट्रम एक्सप्लेन केलेला आहे. हायड्रोजन ॲटमचा सुरुवातीला ज्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो असा स्पेक्ट्रम एक्सप्लेन केलेला आहे. आता हा हायड्रोजनचा स्पेक्ट्रम कसा असतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिरीज असतात, लाईन्सच्या सिरीज असतात. ते मी सांगितलं तुम्हाला पाहायचं आहे. पण त्यांनी जे हायड्रोजनच्या बाबतीत ॲटमचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे ते त्यांनी त्याच्या काही पॉइंट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ते आपण हायड्रोजनच्या ॲटमचं स्ट्रक्चर की जे बोहरने एक्सप्लेन केलेलं आहे ते स्ट्रक्चर आपलं कसं असतं ते पाहणार आहोत.
त्यात त्याने असं सांगितलंय पहिल्या पॉइंटमध्ये जे स्ट्रक्चर सांगितलंय त्याला आपण पोस्टुलेट्स असं गृहीतक असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरची गृहीतक आहे. पहिलं असं त्यांनी सांगितलंय की हायड्रोजनच्या ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअसली त्या न्यूक्लियस भोवती ठराविक अशा सर्क्युलर पाथमध्ये एनर्जी रॅडिएट न करता रिव्हॉल्व होत असतो. अशा सर्क्युलर पाथ ऑर्बिट्स असतात. त्या ऑर्बिट्स असतात स्टेशनरी किंवा नॉन रॅडिएटिंग. काय सांगितलंय? इलेक्ट्रॉन भोवती असे जे सर्क्युलर पाथ असतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतात त्या सर्क्युलर पाथला म्हणायचं ऑर्बिट असं म्हणायचं किंवा स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणायचं. स्टेशनरी का म्हटलं? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा एनर्जी लॉस न करता राहू शकतो म्हणून त्या स्टेशनरी ऑर्बिट्स आहेत. त्यांची एनर्जी कमी होत नाही, एनर्जी फिक्स्ड असते. नॉन रेडिएटिंग इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर टाकत नाही, रेडिएट करत नाही. अशा ऑर्बिट्सला नॉन रेडिएटिंग स्टेशनरी ऑर्बिट्स असं म्हणायचं. आता ह्या ऑर्बिट्स आपल्याला माहित आहे, आपण कधी दहावीमध्ये शिकलेलो आहे की या ऑर्बिट्सची एन अशा आपण रिप्रेझेंट करतो किंवा त्याला नंबर देतो 1 2 3 असे. दुसरा पॉइंट त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे की या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असताना किंवा फिरत असताना इलेक्ट्रॉनची एनर्जी ही टाइम बरोबर चेंज होत नाही, नॉट चेंजेस विथ टाइम. इलेक्ट्रॉनची एनर्जी ही फिक्स्ड असते, ती टाइम बरोबर आपल्याला चेंज झालेली दिसत नाही. पण बघा इलेक्ट्रॉन एखाद्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. तो जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तेव्हा तो इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये एक्साइट झालेला दिसेल. तो जंप घेईल. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तेव्हा इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये जंप घेऊ शकतो किंवा तो हायर ऑर्बिट मध्ये असेल तो जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर टाकेल तेव्हा तो हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येईल. या लोअर ऑर्बिटला म्हणायचं ग्राउंड स्टेट आणि हायर ऑर्बिटला म्हणायचं एक्साइटेड स्टेट. याला इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतात. इलेक्ट्रॉन एक्साइट होऊ शकतो. इलेक्ट्रॉनची एनर्जी ही एक्साइटेशन मध्ये चेंज होऊ शकते पण ही एनर्जी आपल्याला कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनची एनर्जी बदललेली दिसत नाही. आता कोणत्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन होऊ शकतं तर इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन ज्या 2 ऑर्बिट्स आहेत त्यांच्यामध्ये एनर्जीचा डिफरन्स हा किती असतो? डेल्टा ई एवढा असतो. अशाच ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉनचे एक्साइटेशन आपल्याला झालेले दिसतं आणि अशा ज्या ऑर्बिट्स आहेत त्यावेळी इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन जे होतं एनर्जी रॅडिएट करून किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब करून त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी दिली. ही फ्रिक्वेन्सी आहे न्यू इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. डेल्टा ई आपल्याला लिहिता येतो E2 मायनस E1 अपॉन एच. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट. तिसऱ्या पॉइंटमध्ये इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन कसं होतं सांगितलंय. एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये तो जाताना एकतर एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा एनर्जी बाहेर टाकतो. कोणत्या 2 ऑर्बिट्समध्ये एक्साइटेशन होतं जिथं एनर्जीचा डिफरन्स असतो डेल्टा ई. आता ह्या इलेक्ट्रॉनने रेडिएट केलेली किंवा ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी न्यू इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच अशी सांगितलेली आहे.
आता कुठल्या ऑर्बिट्स इलेक्ट्रॉन रिव्होल्यूशनला परमिसिबल असतात? बघा, ज्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम इट शुड बी इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. म्हणजे इलेक्ट्रॉन revolves around such orbits only where angular momentum of electron, that is mvr, it is the angular momentum of electron, it should be equal to integral multiple of h/2π. अशाच ऑर्बिट्स इलेक्ट्रॉनच्या रिव्होल्यूशनसाठी पॉसिबल असतात. म्हणून हायड्रोजनच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बोर्नी काय काय सांगितलेलं आहे हे 4 पॉइंट एक्सप्लेन केलेले आहेत. इलेक्ट्रॉन्स कुठं असतात? ऑर्बिटमध्ये असतात, सर्क्युलर पाथमध्ये असतात, त्यांना स्टेशनरी नॉन रेडिएटिंग ऑर्बिट्स म्हणायचं. त्यांच्यामध्ये असताना इलेक्ट्रॉनची एनर्जी टाइम बरोबर बदलत नाही. इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं एनर्जी ॲब्सॉर्ब करून किंवा एनर्जी रेडिएट करून. डेल्टा ई हा डिफरन्स असणाऱ्या ऑर्बिट्समध्येच इतर इलेक्ट्रॉन रेडिएट केलेली एनर्जी किंवा ॲब्सॉर्ब केलेली एनर्जीची फ्रिक्वेन्सी न्यू दिलेली आहे, डेल्टा ई अपॉन एच. कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम mvr h/2π असतो. दिस इज द हायड्रोजन ॲटम स्ट्रक्चर गिवन बाय बोहर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयसोटोप्स म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पाहिलं आणि बोहरचा हा ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं. आज इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला याच्यातला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. थँक्यू.